राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या राधानगरी तालुक्यातील कार्यकर्त्यांचा मेळावा नरतवडे इथं आयोजित करण्यात आला होता। यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ, बिद्रीचे अध्यक्ष माजी आमदार के.पी. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष ए.वाय. पाटील यांनी नामदार मुश्रीफ यांच्यावर व्हाया कागलमधून माझं राजकारण संपवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला होता। याला उत्तर देताना नामदार मुश्रीफ यांनी बिद्रीच्या निवडणुकीवेळी ए.वाय. यांनी आपल्या समोर ठेवलेल्या सर्व अटी आपण मान्य केल्याचं सांगितलं। मात्र मुश्रीफ किस झाड की पत्ती समजून मला शेवटपर्यंत खेळवत ठेवलं। माझा विश्वासघात करून ते विरोधी पॅनलमध्ये गेले। निवडणुकीत झालेल्या पराभवानं ए.वाय. उद्विग्न झाले असून यामुळेच ते आपल्यावर खोटे आरोप करत असल्याचं त्यांनी सांगितलं। स्वतःच्या अपयशाचं खापर दुसऱ्यावर फोडणाऱ्या ए.वाय. यांनी स्वतः आत्मपरीक्षण करण्याची गरज असून त्यांनी स्वतःचा राजकीय आत्मघात करून घेतल्याचा घणाघातही नामदार मुश्रीफ यांनी केला। के.पी. पाटील यांनी राधानगरीच्या जनतेनं आपल्या 1985च्या पहिल्या निवडणुकीपासून मला पाठबळ दिल्याचं सांगितलं। आपल्याला पाठिंबा देणाऱ्या कार्यकर्त्यांच्या केसाला धक्का म्हणजे केपींच्या हृदयाला धक्का असेल, म्हणून माझ्या कार्यकर्त्यांची यापुढं अडवणूक कराल तर खबरदार असा सज्जड इशाराही त्यांनी ए.वाय. पाटील यांना दिला। यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील असुर्लेकर, केडीसीसीचे संचालक भैया माने, तालुकाध्यक्ष आणि गोकुळचे संचालक प्राध्यापक किसन चौगले, भोगावतीचे संचालक धैर्यशील पाटील, हुतात्मा सूतगिरणीचे चेअरमन उमेश भोईटे, फत्तेसिंह भोसले पाटील, गोकुळचे संचालक युवराज पाटील, केडीसीसीचे संचालक रणजितसिंह पाटील, अभिषेक डोंगळे, बिद्रीचे संचालक राजेंद्र पाटील, राजेंद्र भाटळे, फिरोजखान पाटील, धनाजी देसाई, पंडित केणे, मधुआप्पा देसाई, भिकाजी एकल, युवराज वारके यांच्यासह तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते।